बीड जिल्ह्यातल्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये आता आपण आहोत। मांजरा नदीला जो महापूर आलेला होता तो ओसरला, पण हा महापूर ओसरल्याच्या नंतर त्याच्या खाणाखुणा आता या नदी पात्रात दिसतात। माणसांच्या घरांमध्ये पाणी गेलं आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या चीजवस्तू या पुराच्या पाण्याने सोबत आणल्या। माणसांचे हे कपडे आज वाहून आले। खरं तर माणसं आज या सगळ्या याच्यातून बेघर सुद्धा झाली। हे पत्रे आहेत, माहीत नाही किती दूरवरून कुणाच्या घरावरची आहेत, कुणाच्या गोठ्यावरची आहेत माहीत नाही, पण दूरवर वाहत ही इथं येऊन पडलेली आहेत। पाणी ओसरलं त्यानंतर आता ही उघडी पडलेली आहेत। बाजूला उघड्यावर पडलेला शेतकरी आहे। ऊसाची ही शेती पूर्णपणे आडवी झालेली आहे आणि शेतीचं मोठं नुकसान या पुराच्या पाण्यातून झालेलं आहे। आणि हे सगळं नुकसान झाल्याच्या नंतर हिंगणी गावातले हे सगळे नागरिक माझ्या बाजूला आहेत। नेता येतो, पत्रकार येतात, कॅमेरे फिरतात, एक आशा निर्माण होते की आपल्याही शेतावरती कॅमेऱ्याची लेन्स फिरेल आणि आपलं दुःख, आपली वेदना सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपल्या शेतात सुद्धा यांनी यावं, बघावं आणि सरकारला दाखवावं या आशेवर बसलेली ही माणसं। आणि दुसऱ्या बाजूला ही आता शांत झालेली नदी, पण तरी सुद्धा तो जो रस्ता दिसतोय तो 2 वस्त्यांना जोडणारा आहे। त्या 2 वस्त्यांशी अजूनही संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे त्या 2 वस्त्यावर राहणारी जी माणसं आहेत त्यांचा दवाखान्याशी संपर्क तुटलेला आहे। तिथं जी मुलं राहतात त्या मुलांचा शाळेशी संपर्क तुटलेला आहे, कारण गावात शाळा आहे। त्याचबरोबर या गावातल्या लोकांना पाणीपुरवठा करणारी ही विहीर आहे। या विहिरीमध्ये पुराचं पाणी गेलं आणि ही विहीर पाण्याखाली होती, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। विदारक परिस्थिती ही आहे की नदी उशाला आहे, विहीर सुद्धा आहे, विहिरीत सुद्धा डबडब पाणी आहे, पण पिऊ शकत नाहीये। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत आता पुन्हा उभं राहण्याचं एक नवं संकट इथल्या सगळ्या शेतकऱ्यावरती आहे, गावांवरती आहे। पुराच्या पाण्यात वेढली गेलेली आणि बुडालेली गावं जेव्हा आता वर आली तेव्हा कळतंय या पुरानं या माणसांचं होत्याचं नव्हतं केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड।